दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्त्रियांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. माता पार्वतीने हरतालिकेचं व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली. त्याचीच आठवण म्हणून मनासारखा पती लाभावा व आपल्या मिळालेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो म्हणून हे व्रत अनेक स्त्रिया करतात. हरतालिका हे व्रत कुमारिका व सौभाग्यवती त्याचप्रमाणे विधवा स्त्रिया देखील हे व्रत करतात. आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हरतालिका पूजेच्या वेळी मासिक धर्म असेल, प्रेग्नन्सी असेल किंवा आपली डिलेवरी, बाळंतीण ज्या स्त्रिया आहेत यांनी या व्रत कशा प्रकारे करता येईल या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजेच असे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. हरतालिका हे व्रत 18 सप्टेंबर 2023 रोजी आहे. गणपती बाप्पा येणार त्याच्या आदल्या दिवशी हे आपल्याला व्रत करायचे आहे. हे व्रत आपण एकदा करण्याला सुरुवात केली तर ते आपल्याला कायमचेच करावे लागते. हे व्रत आपण मध्येच सोडू शकत नाही आणि जर काही कारणास्तव हे व्रत आपल्याकडून एखाद्या वर्षी झाले नाही तर आपण हे व्रत पुढच्या वर्षीपासून करू शकत नाही. अशा प्रकारे या व्रताचे काही नियम आहेत. हे व्रत करतेवेळी आपल्याला फक्त फराळ घ्यायचा असतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण तिखट कोणतीही गोष्ट खात नाही. तिखट न खाता आपल्याला हे व्रत पूर्ण करायचे असते. ज्या स्त्रियांची डिलेवरी झाली आहे त्यांनी हे व्रतामध्ये दूध घेऊ शकता, फळे घेऊ शकता, राजगिरा खाऊ शकता. राजगिराची चक्की, लाडू तुम्ही हे खाऊ शकता. त्याचप्रमाणे राजगिराची भाकर तुम्ही करून दुधावर सोबत खाऊ शकता. अशा प्रकारचा आहार ज्या स्त्रिया बाळंतिणी आहेत त्यांनी या प्रकारचा आहार घेऊ शकतात. कारण बाळ लहान असतं, बाळाची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे आणि ज्या स्त्रिया ह्या फिडिंग करत असतात त्यांना या गोष्टी आहारामध्ये घेतल्याच पाहिजेत. तुम्ही पूर्ण फराळ करूनच हा उपवास करू शकत नाही. त्यामुळं थोडं दिवसभरामध्ये अशा प्रकारचा आहार घेऊन आपण हे व्रत करायला हरकत नाही. ज्या स्त्रियांना प्रेग्नेन्सी आहे आणि तुमचं जर हे व्रत असेल तर आपण आपल्या या व्रतासोबतच आपल्या बाळाच्या देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुमच्या स्वतःच्या तब्येतीची देखील काळजी घ्यायची आहे. आपल्याला प्रेग्नेन्सीमध्ये बरेच त्रास होतात, ॲसिडिटी वगैरे होत असते. त्यामुळे तुम्ही आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच त्यानुसार आपला आहार ठरवून हे व्रत करायला हरकत नाही. कारण या व्रतामध्ये आपल्याला पूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आणि फळे, दूध असंच खायचं असतं. कोणतीही तिखट वस्तू किंवा तिखट गोष्ट आपल्याला या दिवशी खायची नाही. त्यामुळं हे व्रत करण्यापूर्वी आधी आपली तब्येत पहा. आपल्या बाळासाठी आपल्याला खाणं देखील गरजेचं आहे. तर डॉक्टरांचा सल्ला घ्या या व्रत करण्यापूर्वी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार घेऊन आपण हे व्रत करायला हरकत नाही. प्रत्येक आईला आपल्या मुलाची देखील काळजी घेऊन हे व्रत करायचं आहे आणि प्रत्येक आईला आपल्या मुलांचीही काळजी राहतेच. त्यामुळे आपण आपल्या बाळाचा विचार करून मग आपण हे व्रत अगदी व्यवस्थितपणे पार करू शकता. प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला 8वा-9वा महिना सुरू असेल तर तुम्ही पुरेसा असा आहार घेणं देखील गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्ही आधी तुमच्या डॉक्टरांना दाखवा, सर्व व्यवस्थित आहार घ्या आणि मगच हे व्रत करा. शेवटी आपली तब्येत देखील आणि बाळाची तब्येत देखील फार महत्त्वाची आहे. या थोड्या काळजी घेऊन आपल्याला हे व्रत करायला हरकत नाही. ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे व्रताच्या वेळेला, जर तुमचा मासिक धर्म 4 दिवसाचा असेल, 5 दिवसाचा असेल, हा प्रत्येक स्त्रीचा मासिक धर्म वेगवेगळ्या प्रकृतीनुसार आपल्या असतो. तर तुम्ही आपली मासिक धर्माचा विचार करूनच आपले हे व्रत पूर्ण करायचं आहे. 4थ्या दिवसापर्यंत जर तुम्हाला मासिक धर्म होत असेल तर तुम्ही व्रत करायचं आहे, पण पूजा मांडणी करायची नाही. तुम्हाला 3ऱ्या दिवसापर्यंत मासिक धर्म असेल तर तुम्ही
मासिक धर्म तुमचा पूर्ण थांबेपर्यंत तुम्ही पूजा करायची नाही. हे व्रत तुम्ही करू शकता, उपवास करू शकता, पण तुम्हाला पूजा मांडणी करता येणार नाही. घरी देखील मांडणी करू नका किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन देखील आपण जी मांडणी करतो ती देखील तुम्ही करायची नाही आहे. फक्त तुम्हाला त्या दिवशी भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे, म्हणजेच मानस पूजा करायची आहे. आपण दिवसभर भगवान महादेवांचं नामस्मरण करा आणि उपवास करा. एवढ्याच गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप दिवसभरात करू शकता. ज्या स्त्रिया विधवा आहेत या स्त्रियांनी देखील पूजा करायची नाही. त्यांनी देखील भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे. भगवान महादेवांच्या जे काही ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्ही देखील जप करायचा आहे किंवा तुम्ही 108 भगवान महादेवांची नावं घेऊ शकता. अशा प्रकारे या सर्व स्त्रियांनी आपली स्वतःची काळजी घेऊन हे व्रत पूर्ण करायचं आहे. ज्या स्त्रिया डिलेवरी झालेल्या आहेत किंवा ज्या स्त्रिया प्रेग्नेन्सी आहेत त्यांनी स्वतःही काळजी घ्या आणि आपल्या बाळाची देखील काळजी घ्या आणि हे व्रत पूर्ण करा. आपण मनापासून पूजा करा, अर्चा करा. तुमची जी पूजा आहे तो दिवस अगदी निश्चिंत राहा, तो व्यवस्थित पार पडेल. कारण आपली जर मनापासून श्रद्धा असेल तर देव देखील आपल्याला साथ देत असतो. आणि हे एकच दिवसाचं व्रत आहे, हे नक्कीच तुमच्याकडून व्यवस्थित भगवान महादेव पूर्ण करून घेतील. व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओमधील दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.